हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपल्या सोनास अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा चॅप्टर आपण कव्हर केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, चॅप्टर नंबर 7. त्या चॅप्टरचा पुढचा लेसन आहे तो म्हणजे एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम, म्हणजेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील मला कमेंट करून नक्की कळवा, मी तुमच्या कमेंटला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर बघा, आता या चॅप्टरमध्ये आपल्याला नक्की काय बघायचं आहे ते आपण बघूया. तर बघा, आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला काय बघायचं आहे आपल्याला फूड चेन अँड फूड वेब, म्हणजे अन्न साखळी आणि अन्न जाळी. त्यानंतर द एनर्जी पिरॅमिड म्हणजे ऊर्जेचा मनोरा बघणार आहोत आपण. ट्रायंग्युलर शेप डायग्राम असते त्याला पिरॅमिड, एनर्जी पिरॅमिड म्हणतात. त्याच्यानंतर बायोजिओकेमिकल सायकल म्हणजेच काय जैव भू रासायनिक चक्र, कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन सायकल. त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल असतं. देन लुकिंग बॅक म्हणजे पुन्हा आठवा. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन केलेले बेसिक, त्यांची तुम्हाला आन्सर करायची. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम, इकोसिस्टीम म्हणजे काय, म्हणजे परिसंस्था म्हणजे काय अशी तुम्हाला डेफिनेशन विचारली. तर बघा, इकोसिस्टीम म्हणजे काय, तर बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन फॉर्म अँड इकोसिस्टीम. जे बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक घटक असतात त्यांचे मिळून जे इंटरॅक्शन होतं त्याला काय म्हणतो आपण, इकोसिस्टीम. म्हणजे जैविक आणि अजैविक घटक मिळून काय तयार होत असते, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम ही तयार होत असते. त्याची डेफिनेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, तुम्हाला वाटल्यास तुम्ही नोट डाऊन करू शकता. देन सेकंड वन, विच आर द डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचे वेगवेगळे टाईप कोणते, डिफरंट टाईप्स कोणते. देअर आर 2 मेन टाईप्स, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. म्हणजे ॲक्वॅटिक म्हणजे काय, जे पाण्यात राहतात अशी इकोसिस्टीम, जे पाण्यातले जे सजीव असतात त्यांना काय म्हणतात, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे. देन थर्ड वन आहे, हाऊ डू इंटरॅक्शन टेक प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ अन इकोसिस्टीम. तर बघा, परिसंस्थेत म्हणजे इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक घटकात जी रिॲक्शन होत असते, इंटरॅक्शन होत असतात, आंतरक्रिया होत असतात, ते कशा पद्धतीने पार पाडतात हे विचारले तुम्हाला. तर बघा, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर स्पेसिफिक अबायोटिक फॅक्टर फॉर सर्व्हायवल. तर प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी अबायोटिक फॅक्टरची आवश्यकता असते. द टाईप ऑफ सॉईल, क्वालिटी ऑफ लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी एक्सेट्रा. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, सॉईल मीन्स माती, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ लाईट प्रकाश, टेम्परेचर म्हणजे तापमान, ह्युमिडिटी एक्सेट्रा आर द सम ऑफ द अबायोटिक फॅक्टर दॅट अफेक्ट द बायोटिक फॅक्टर. हे काही अबायोटिक फॅक्टर आहेत ते बायोटिक फॅक्टरला अफेक्ट करतात. देन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ द बायोटिक. They affect the quality of abiotic factor surrounding them. This is the indirectly affect the quality of the other biotic factors sharing the same ecosystem. In any ecosystem, every living organism play a specific role with respect to other factor. तर बघा, याचे आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असते, तुम्ही नोट डाऊन करू शकता. देन खाली बघा, एक टॉपिक दिलेला आहे आपल्याला, एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. We have already learned the classification of living organism according to the mode of nutrition into the producer-consumer saprotrophs means saprophytes and decomposers. तर बघा, मागील इयत्तेमध्ये आपण पोषण पद्धतीनुसार आपण सजीवांचे वर्गीकरण कसे करायचे आपण शिकलो होतो. त्यानुसार प्रोड्युसर म्हणजेच काय, स्वयंपोषी म्हणजे त्याला उत्पादक म्हणतात मराठीमध्ये. कंझ्युमर म्हणजेच काय, भक्षक परपोषी. सॅप्रोट्रॉफ्स मीन्स मृतोपजीवी आणि डिकम्पोजर मीन्स विघटक, म्हणजे जे डेड बॉडी असते त्यांचे जे विघटन घडवून आणतात असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांना काय म्हणतो, डिकम्पोजर आपण म्हणतो. सो कन्सिडर द व्हेरियस टॉपिक लेवल ऑफ द इकोसिस्टम अराउंड यू ॲज अ गिवन बिलो. तर बघा, तुमच्या सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर खाली दिले आहेत, त्यांचे निरीक्षण करा. बघा, इथे आपल्याला 4 ग्रीन कलरचे बॉक्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये काय ते बघू आपण. बघा, आता प्रायमरी कंझ्युमर म्हणजेच काय, प्राथमिक भक्षक, त्याला आपण हर्बिओरस म्हणतो. देन सेकंडरी कंझ्युमर, देन अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर आणि ओमनिओरस. म्हणजे बघा, आता एकेकाचा अर्थ बघू. प्रायमरी म्हणजे काय, प्राथमिक भक्षक म्हणजे हर्बिओरसचा अर्थ काय होत असतो, शाकाहारी. कार्निओरसचा अर्थ होत असतो मांसाहारी.
आणि टॉप कन्झ्युमर म्हणजेच काय, सर्वोच्च भक्षक. म्हणजे जे सर्वांना, आता इथे जेवढे पण आहे त्यांना सर्वांना खाऊ शकतात, ते काय असतात, ॲपेक्स म्हणजे टॉप कन्झ्युमर. तर ऑमनिवोरस म्हणजे काय, उभयचहारी म्हणजे मिश्राहारी, म्हणजे ते शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात. तर बघा आता वन बाय वन आपण बघू. प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे हर्बिव्हरस शाकाहारी प्राथमिक भक्षक. फॉर एक्झाम्पल ग्रासहॉपर, स्क्वायरल, एलिफंट एक्सेट्रा. दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन द ऑटोट्रॉप्स म्हणजेच प्रोड्युसर. तर बघा आता जे ग्रासहॉपर्स असतात, स्क्वायरल असतात म्हणजे जे नाकतोडा, खार, हत्ती इत्यादी जे प्राणी किंवा कीटक असतात ते काय असतं, स्वयंपोषी असतात. म्हणजे काय, स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतात. देन सेकंडरी कन्झ्युमर म्हणजेच काय, द्वितीय भक्षक. त्याच्यामध्ये कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजेच काय, मांसाहारी. फॉर एक्झाम्पल फ्रॉग, ओवेल, फॉक्स एक्सेट्रा. म्हणजे बेंडूक असेल, घुबड असेल, कोल्हा असेल. दिस कन्झ्युमर आर हर्बिव्हरस ॲज देअर फूड. हे काय असतं, शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. जे आता शाकाहारी प्राणी असतात, ग्रासहॉपर असेल, एलिफंट, स्क्वायरल वगैरे, त्यांचं जे अन्न म्हणून वापर. आपण बघितलं असेल, फ्रॉग म्हणजेच बेंडूक वगैरे, ते किडे वगैरे खातं ना, नाकतोडा वगैरे असेल, बघितलंच असेल तुम्ही. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ॲपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर कार्निवोरस. जे पण कसे असतात, कार्निवोरस असतात म्हणजेच मांसाहारी असतात. ॲपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर म्हणजे सर्वोच्च भक्षक आपण त्यांना म्हणतो. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन एक्सेट्रा. आता हे जे टायगर किंवा लायन्स वगैरे असतात हे काय सर्वांना खाऊ शकतात. ते माणसाला पण खातात, प्राण्यांना पण खातात, सर्वांनाच खातात. दिस कन्झ्युमर यूज टू हर्बिव्हरस अँड कार्निव्होरस ॲट देअर फूड चेन. बघा आता वाघ, सिंह हे जे शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांना खात असतात. नो अदर ॲनिमल फीड ऑन द टॉप कन्झ्युमर. इतर प्राणी त्यास खात नाही. आता कोणी तुम्ही ऐकले का या प्राण्याने टायगर किंवा लॉयनला खाल्लं, असं होत नाही. मोस्टली टायगर आणि लॉयन इतरांना खात असतात, त्यांचं भक्षण करत असतात. देन फोर्थ वन आहे ओमनिवोरस म्हणजे मिक्स कन्झ्युमर म्हणजे उभयचारी. फॉर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ह्युमन्स, बियर एक्सेट्रा. म्हणजे माणूस असेल किंवा अस्वल. फीड ऑन हर्बिव्हरस, कार्निव्होरस अँड प्रोड्युसर. ते जे माणूस किंवा अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा तसेच वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करतात. तर बघा आता म्हणजे आपणच जर ह्युमन्स म्हणजे काय, मानव. आपण काय खातो, म्हणजे फळे वगैरे पण खातो, भाजीपाला खातो आणि कधी कधी नॉनव्हेज पण खात असतो. म्हणजे आपण प्राण्यांवर पण अवलंबून आहे आणि वनस्पतींवर पण अवलंबून आहे. म्हणजे कार्निव्होरस पण आणि हर्बिव्हरस पण आहे. त्याला काय म्हणतात, ओमनिव्होरस म्हणजे मिक्स कन्झ्युमर. देन नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा फूड चेन अँड फूड वेब म्हणजे अन्न साखळी आणि अन्न जाळी. तर बघा आता याच्यातून तुम्हाला क्लिअर होत असेल या डायग्राममधून. तर बघा आता याच्यामध्ये काय दिलेले आहे, कन्स्ट्रक्ट फोर चेन लाईक द वन शो इन फिगर 7.1. बघा ते 7.1 ही फिगर दिलेली, त्याच्यामध्ये सभोवताला आढळणाऱ्या सजीवांच्या 4 साखळ्या तयार करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. देन इंटरॅक्शन गो ऑन द कंटिन्युअसली बिटवीन द प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड सेपरेटॉप्स. तर बघा उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी म्हणजेच काय, कार्निव्होरस, प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि सेपरेटॉप्स यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया हे इंटरॅक्शन सुरू असतात. देअर इज अ डिफाईन सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज अ कॉल्ड अ फूड चेन. त्यांची या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. जे बघा आता जे कन्झ्युमर असतात, प्रोड्युसर असतात, सेपरेटॉप्स असतात, त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होत असतं त्यांच्यामधला जो एक सिक्वेन्स असतो त्याला काय म्हणत असतो आपण, अन्न साखळी म्हणजेच फूड चेन आपण म्हणत असतो. देन ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4, 5 ऑर मोर लिंक्स. प्रत्येक साखळी तशा 4 किंवा 5 पेक्षा अधिक कड्या असतात. An ecosystem consists of many food chains that are the interconnected at various level, thus a food web is formed. तर बघा एखाद्या इकोसिस्टीममध्ये, एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो. त्यातून अन्न जाळे हे निर्माण होत असते, फूड वेब हे निर्माण होत असते. तर बघा इथे डायग्राम दिले ते पाहू आपण. आता बघा इथे काय दिले तुम्हाला, ग्रास. फर्स्ट काय आहे, ग्रास. तर ग्रासला कोण खातं, हे ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडे वगैरे जे किडे असतात ते त्याच्यावर अवलंबून असतात. मग आता जे नाकतोडे वगैरे असतात किडे, त्यांना कोण खात असतं, जे बेंडूक असतात ते खात असतात. त्या बेंडकाला कोण खात असतं, स्नेक वगैरे असेल, साप वगैरे की ते खात असतात. आणि सापाला कोण खातं, इगल म्हणजेच गरुड. आणि या गरुड पण जेव्हा पण त्याचं भक्षण कोणी करेल, जेव्हा तो ज्याचं भक्षण होईल, जेव्हा तो डेड होईल, तेव्हा त्याची जी बॉडी आहे ती जमिनीमध्ये रुजेल, तेव्हा त्याचं काय होईल, विघटन होईल. तेव्हा ते जे असतात ते त्याच्यावर प्रक्रिया करतील. अशा प्रकारे ही फूड चेन आहे, म्हणजे एकमेकांवर हे डिपेंड असतात. आता हे जे ग्रास वगैरे असतात ते कशा साह्याने वाढतात, हे काय असतात, स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.
ड्यू टू हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमाने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. तर बघा नेक्स्ट पेज बघू आपण आता. An organism may be the prey for many other organisms. एखादी सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. फॉर एक्झाम्पल, an insect feed upon the leaf of various plants, but the same insect is the prey for the different animal like a frog, wall, lizard, birds, etc. तर बघा एखादी सजीव असेल तो इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. फॉर एक्झाम्पल, एखादी जर किडा असेल, एखादी कीटक असेल, इन्सेक्ट वगैरे असेल, ते अनेक प्रकारचे वनस्पतींचे पाने खात असतो. एखादी इन्सेक्ट असेल तर म्हणजे जे वेरियस प्लांट्स असतात त्यांचे काय लिव्स खात असतो, पाने खात असतो. पण मात्र तो काय करतो, तोच कीटक बेंडूक, पाल किंवा पक्षी यांचा पण भक्ष्य होत असतो. तोच कीटक कोण खात असतं, जे पाल असेल, बेंडूक असेल ते खात असतात. If this is to be shown in a figure, it will form an intricate web instead of a linear food chain. Such an intricate network is called a food web. Generally, food web are found in everywhere in nature. तर बघा फूड वेबची डेफिनेशन काय येतं, तर बघा एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. त्यालाच काय म्हणत असतो आपण, फूड वेब म्हणजे अन्नजाळे म्हणत असतो आपण. सामान्यपणे जी अन्न साखळी असतात ती निसर्गामध्ये सर्वत्र आढळतात. त्याच्यानंतर बघा एक इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला दिलेला, द एनर्जी पिरॅमिड म्हणजेच ऊर्जेचा मनोरा. तर काय असतं ते बघू आपण. तर फर्स्ट आपण आहे ट्रॉपिक लेवल. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक काय आहे, ट्रॉपिक लेवल. इच लेवल इन द फूड चेन इज अ कॉल्ड ट्रॉपिक लेवल. म्हणजे प्रत्येक फूड चेनची जी लेवल असते त्याला काय म्हणतो आपण, ट्रॉपिक लेवल. म्हणजे अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. अ ट्रॉपिक लेवल इज अ स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट फूड इन दी चेन. ट्रॉपिक लेवल म्हणजेच काय, अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अ ट्रॉपिक लेवल इज स्टेप ऑफ विच ऑर्गॅनिझम ऑब्टेन अ फूड. म्हणजे अशी स्टेप आहे ज्याच्यानुसार ऑर्गॅनिझम त्याचे फूड ऑब्टेन करू शकतो. The amount of matter and energy gradually decrease from the producer at the lowest level on top, consumer at the highest level. तर बघा अन्न साखळीमध्ये अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरीय भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. तर बघा इथे टॉपिक लेवलचा चार्ट येतो बघू आपण. ऑल प्रोड्युसर इन दी इकोसिस्टम म्हणजे परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजेच प्लांट्स ते काय असतात, प्रोड्युसर असतात. म्हणजे ते उत्पादक असतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात विथ हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. देन सेकंड मध्ये हर्बिवोरस. हर्बिवोरस म्हणजे काय, शाकाहारी प्राणी. हे फर्स्ट टॉपिक लेवल आहे, प्रथम पोषण पातळी. त्याच्यानंतर कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, ते सेकंड टॉपिक लेवल आहे म्हणजे द्वितीय पोषण पातळी. देन लास्ट वन ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे काय, उभयचारी. म्हणजे ते हर्बिवोरस पण असतात आणि कार्निवोरस पण असतात. म्हणजे शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात. ते काय, थर्ड टॉपिक लेवल म्हणजे तिसरी पोषण पातळी. देन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. तर बघा परिचय शास्त्रज्ञांचा. तर बघा लिंडमन इन 1942 स्टडी द फूड चेन अँड एनर्जी फ्लो थ्रॉट इट. तर बघा 1942 मध्ये 1942 मध्ये लिंडमन या जो सायंटिस्ट होता त्याने काय केलं, अन्न साखळी व त्यातील ऊर्जा वहन म्हणजे फूड चेन आणि एनर्जी फ्लोचा त्याने अभ्यास केला. Charles Elton, a British scientist, first proposed the concept of an ecological pyramid in 1927 after his study the tundra ecosystem of the Bear Island in England. Hence, this pyramid is also called Eltonian pyramid. तर बघा 1927 मध्ये इंग्लंडमध्ये जो चार्ल्स एल्टन नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने इंग्लंडमधील बियर बेटांवरील जे टुंड्रा प्रदेश असतात त्याचा अभ्यास करून ही जी संकल्पना मांडली. यामुळे याचा मनोरा असतो, हा जो टॉपिक लेवलची डायग्राम आहे त्याला काय, एल्टोनियन मनोरा असे सुद्धा म्हणत असतात. ओके, द नेक्स्ट वन. ओके, तर बघा नेक्स्ट वन. फिगर 7.4 शोज द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक प्लेस ॲट इच टॉपिक लेवल. तर बघा 7.4 नावाच्या फिगरमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे की प्रत्येक स्तराला जी ऊर्जा असते, जी एनर्जी असते ट्रान्सफर होत असते at each topic level. प्रत्येक टॉपिक लेवलला there are different level of energy exchange in the food chain. The initial quantity of the energy goes on the decreasing at every level of every energy exchange. Similarly, the number of organism also decrease from the lowest level and
to highest level. This pattern of energy exchange in an ecosystem is called a pyramid energy. तर बघा, सजीव असतात, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, हे त्यांची जी संख्या असते ही सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतीबंधाला ऊर्जेचा मनोरा म्हणतात. याला काय म्हणतात? पिरामिड ऑफ एनर्जी, म्हणजेच ऊर्जेचा मनोरा आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे ही जी डायग्राम एक आहे, पिरामिड ऑफ एनर्जी, पिरामिड ऑफ एनर्जी इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. आफ्टर द डेट ऑफ ॲपेक्स कन्झ्युमर, म्हणजे सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर. मग ॲपेक्स कन्झ्युमर म्हणजेच काय? टॉप कन्झ्युमर. त्याच्यामध्ये लायन असेल, टायगर वगैरे असेल, हे टॉप कन्झ्युमर आहे, म्हणजे ॲपेक्स कन्झ्युमर आहे. देअर एनर्जी बिकम अवेलेबल टू दी डिकम्पोजर. त्यांची शरीराचे विघटन करणाऱ्या विघटांना ती जी ऊर्जा असते ती प्राप्त होत असते. फंगाय अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज द बॉडी ऑफ डेड ॲनिमल. जे फंगाय आणि अदर जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते काय, ते कशासाठी मदत करत असतात? तर बॉडीला डिकम्पोज करण्यासाठी ते मदत करत असतात. बुरशी किंवा सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचे विघटन करत असते. त्याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजर. डिकम्पोजरचा अर्थ मी तुम्हाला अगोदरच सांगितला, जे डेड बॉडी असतात त्यांचे जे डिकम्पोज करतात त्याला आपण डिकम्पोजर म्हणतो. अशा प्राण्यांना, अशा जे घटक असतात त्यांना आपण डिकम्पोजर म्हणतो. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम दी रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर कन्वर्ट देम इनटू द सिंपल कार्बन कंपाऊंड. तर बघा, मृत जे अवशेष असतात, जे डेड बॉडी असतात, त्यांच्यापासून अन्न मिळवताना विघटक त्यांची रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात देखील करतात. दिस सबस्टन्स इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉइल वेअर दे आर अगेन ॲब्झॉर्ब बाय प्लांट्स अँड इनकॉर्पोरेटेड इन द फूड चेन. तर बघा, ते जे डिकम्पोजर असतात ते काय करतात? त्यांचं रूपांतर एका कार्बन कंपाऊंडमध्ये करतात, कार्बनी पदार्थात करतात. आणि हे जे असतात ते एअर असेल, वॉटर असेल, हवा, पाणी किंवा सॉईल, माती याच्यामध्ये सहजपणे मिक्स होऊन जातात. मग तिथून ते घटक काय करतात? पुन्हा वनस्पतीकडून शोषले जातात आणि पुन्हा ते अन्न साखळीमध्ये इन्व्हॉल्व होत असतात. You can now see that due to the food web formed by various mode of nutrition, energy and various nutrient सर्क्युलेट कंटिन्युअसली इन इकोसिस्टम. तर बघा, यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, सजीवांचे विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळेमुळे ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि इतर प्रकारचे जे पोषक द्रव्य असतात, न्यूट्रिशन असतात, ते परिसंस्थेत प्रवाहित होत असतात, फ्लो होत असतात. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन इकोसिस्टम. तर बघा, जो सूर्य असतो हा परिसंस्थेतील जे इकोसिस्टममधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टम स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. तर बघा, जे ग्रीन प्लांट असतात, जे हिरवे वनस्पती असतात, हरित वनस्पती, ते एकूण जी सोलर एनर्जी असते म्हणजे सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा त्यांच्या अन्नाच्या स्वरूपात ते साठवून ठेवत असतात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर द एनर्जी इज पास वन फ्रॉम द टॉपिक लेवल टू द नेक्स्ट. तर बघा, डिकम्पोजर पर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एक पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. डिकम्पोजर डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. तर विघटकांकडून म्हणजेच जे डिकम्पोजर असतात त्यांच्याकडून काय करत जाते? ही ऊर्जा एका उष्णतेच्या स्वरूपात बाहेर हीटच्या माध्यमातून बाहेर टाकली जाते. हाऊएव्हर नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न्स द सन. मात्र यातील कुठलाही जो पार्ट असतो, कुठलीही जी ऊर्जा असते ती सूर्याकडे परत जात नाही. हेन सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रेफर्ड टू ॲज अ वन वे ट्रान्सपोर्ट. म्हणून या ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? वन वे ट्रान्सपोर्ट, म्हणजे एकेरी वाहतूक असे म्हणतात. तर बघा, आता याच्या पुढचं जे टॉपिक आहे आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये बघू. हा पार्ट 1 होता, आपण याच्यामध्ये 3 पेजेस बघितले. याच्यात पुढचं आपण पार्ट 2 मध्ये बघूया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तुम्हाला काही डाऊट असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. यापूर्वी आपण 6 नंबरचा लेसन पाहिला आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जर बघितलं नसेल तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तो आपण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण चॅप्टर कव्हर केलेला आहे, कारण तो थोडा छोटा होता. हा चॅप्टर थोडा लेंदी असल्यामुळे आपल्याला त्याचे काही पार्ट्स करावे लागतील. ओके, तर लाईक करा, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.